बराच वेळ झालेला आहे. प्रमुख लोकांचे आपले मनोगत ऐकून जसं तानाजीरावांनी सांगितलं की तालुकानिहाय आपल्याला ठरावची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. मला आवर्जून एवढंच सांगायचं आहे की स्वर्गीय PN पाटील साहेब असतील, स्वर्गीय राजे साहेब असतील आणि आता माधवराव महाडिक साहेब असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आणि नरके साहेबांच्या सगळ्या नेतृत्वाखाली हा गोकुळ दूध संघ चाललेला आहे. मला असं वाटतं की मागच्या बऱ्याच वर्षापासून ज्या काय बहुतांशी गोष्टी गोकुळबद्दल आहेत, मला वाटतं त्या समितीच्या अध्यक्ष शोभिका माडिक इथं बसलेल्या आहेत. मला वाटतं अधिक त्या त्याच्यावर बोलतील. पण सगळ्यात महत्वाचं त्याचा उल्लेख अमिषांनी आता केला की एक गोकुळ दूध संघ हे कशासाठी सुरू झालं. त्याचा राजकारणाचा भाग आपण बाजूला ठेवू, कुठलं नेतृत्व या गोकुळ दूध संघाला पुढच्या 5 वर्षांमध्ये नाही पुढच्या 25 वर्षासाठी करू शकेल ते हे नेतृत्व या व्यासपीठावर आहे. सगळ्यांनी संकलनाचे मुद्दे मांडले. त्यांनी सांगितले की संकलन असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. हे सगळं बरोबर आहे, पण हा दूध पदार्थ एक नाशवंत पदार्थ आहे. आज आपल्या सगळ्यांना हे मान्य केलं पाहिजे की मार्केटमध्ये अमूलसारखं मोठं स्पर्धक आज आपल्या दारापर्यंत आलेलं आहे. हे नरके साहेब आपण मान्य केलं पाहिजे. आज मुंबईमध्ये महानंदाची परिस्थिती काय, आज मुंबईमध्ये आरेची परिस्थिती काय. एका काळी 8-8, 10-10 लिटर पाऊच मध्ये विकणार आज 10,000 लिटर आलेलं आहे. याचं मूळ कारण की त्याच्यामध्ये कुठल्याही संस्थेमध्ये स्वर्गीय राजेसाहेब सांगायचे की गरजेपेक्षा जास्त राजकारण आलं तर प्रामुख्याने दूध संस्था या अडचणीत येतात. आणि गोकुळ दूध संस्थेवर आज पूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं सगळ्या शेतकऱ्यांचा अवलंबून आहे. तर माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण हे पॅनल करत आहोत आणि मला पूर्णपणे खात्री आहे की मतदान झाल्यानंतर हेच पॅनल विजयी होणार आहे आणि परत याच नेतृत्वाला सगळी साथ मिळणार आहे. आणि त्या अनुषंगाने आज मगाशी मी आपणांनाही सांगितलं, शोभिकांशी बोलत होतो, आज मोठ्या संख्येमध्ये आपले सगळे समर्थक इथं आलेले आहेत. टोटल जो आकडा आहे तो मी शोभिकांना मगाशी सांगितलेला आहे. तो आकड्याचे सगळे ठराव 100% खंबीरपणे आपल्या पाठीशी राहणार आहेत आणि येत्या काळामध्ये आपल्याला विजय केल्याशिवाय आम्ही कुठेही कमी पडणार नाही असा शब्द देतो आणि थांबतो. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.